पालघरचे पोलीस अधीक्षक बाबासाहेब पाटील आपल्यासोबत फोन लाईनवर बाळासाहेब पाटील आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, स्वागत तुमचं टीव्ही 9 मध्ये। अशोक धोडींचा मृतदेह डिक्कीमध्ये सापडला असं कळतं। तुम्ही या सगळ्याचा पाठपुरावा करत होतात, आज अखेर ही कार त्या ठिकाणी सापडली, काय अपडेट या सगळ्यामध्ये? जाड हातीमध्ये ही कार सापडलेली आहे। अद्याप आताच ती कार पाण्याच्या बाहेर काढलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भातील तपास सध्या सुरू आहे। डेड बॉडी आणि इतर सर्व आपण म्हणताय त्या संदर्भात तपास सध्या सुरू आहे, त्यामुळे ह्या स्टेजला उचित नाही होणार आपण पुढच्या गोष्टी काही सांगणार। थोड्या वेळामध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील। सर, किती तासांपासून तुम्ही हा सगळा शोध घेत होतात? आरोपींच्या चौकशीमधून हे कळलं होतं का की इथे एखादी कार किंवा याच ठिकाणी धोडी यांची कार आहे असं? हा, टेक्निकल जे पुरावे आहेत, तांत्रिक पुराव्याच्या आधारावर ही माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती आणि त्यामुळे इथपर्यंत सर्व टीम पोहोचलेली आहे। आतापर्यंत ती कार हस्तगत करण्यात यश मिळालेलं आहे। आता कारची तपासणी सुरू आहे सध्या आणि पुढील चौकशीमध्ये क्लिअर होईल त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत। सर, कार बाहेर काढण्यासाठी साधारणतः किती तास लागले? तुमच्या किती टीम या सगळ्याचा शोध घेत होती? तुमच्या 8 टीम आहेत साधारणतः, त्या सातत्याने काम करत आहेत आणि सकाळपासून हा कार काढण्यासंदर्भातला चालू आहे। आता कार काढण्यात यश मिळालेलं आहे। जी सर, या सगळ्यामध्ये किती लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे? आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 4 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। 3 लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत, त्यांनाही लवकरच अटक होईल। आणि सर, अशोक धोडी यांचा भाऊ जो आहे तो फरार झालेला होता, त्याचाही शोध लागलाय का? अद्याप लागलेला नाहीये, परंतु लवकरच सर्व फरार आरोपी जे आहेत ते पण अटक करण्यात यश मिळेल। जी, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। पालघरचे पोलीस अधीक्षक